Well, hello, everybody. सर्वांना प्रभू येशूमध्ये नमस्कार. We've got another exciting lesson for you. आणि तुमच्यासाठी आज देखील एक उत्तेजित करणारा अभ्यासक्रम घेऊन आम्ही आलेलो आहे. And today we're looking at the 5 wisdom and poetry books in the Bible. आज आम्ही पवित्र शास्त्रामधील जुन्या करारातील And they are Job, तिसऱ्या भागामधील 5 पुस्तकांचा अभ्यासाचा सर्वे किंवा आढावा घेणार आहोत. आमेन. they are Job right through to the Song of Solomon. आम्ही पाहिलं की जुन्या कराराचे अभ्यासासाठी 4 भाग पाडलेले आहेत. पहिला भाग 5 पुस्तकांचा, तो मोशेचे ग्रंथपंचक, उत्पत्ती ते अनुवाद ही 5 पुस्तकं. दुसरा भाग 12 पुस्तकांचा, यहोशवा ते एस्तर ही 12 इतिहासाची हिस्ट्रीची पुस्तकं आहेत. आज आम्ही तिसऱ्या भागाचं सर्वेक्षण किंवा आढावा घेणार आहोत. या तिसऱ्या भागामध्ये 5 पुस्तकं आहेत. या तिसरा भाग काव्याचा किंवा ज्ञानाच्या लिटरेचर किंवा ज्ञान लिटरेचर किंवा वाङ्मय याची ही 5 पुस्तकं आहेत. इयोबापासून ते गीतरत्नापर्यंत त्या 5 पुस्तकांचा अभ्यास किंवा सर्वे आपण करणार आहोत. आमेन. Amen. So we'll just have a word of prayer and then we'll go. आपण प्रार्थना करू आणि आजच्या शास्त्राभ्यासाला सुरुवात करू. Okay. Dear Lord God, स्वर्गीय पित्या, we thank you so much for this opportunity. या अद्भुत संधीबद्दल आम्ही सर्वजण तुला धन्यवाद देतो. Please speak to us by your wonderful Holy Spirit, Lord. आणि तुझ्या पवित्र आत्म्याबद्दल देखील आम्ही तुला धन्यवाद देतो. Help us to understand. आम्हाला समजण्यासाठी बुद्धी दे प्रभू. We pray in Jesus' name. Amen. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून ऐक. आमेन. आमेन. Amen. So we're looking to begin with at the book of Job. आणि आता जुन्या करारातील तिसऱ्या विभागातील पहिलं पुस्तक इयोब त्याकडे आपण पाहणार आहोत. This was one of the probably the first book to be written in the Bible. आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या सर्वात जुन्या पुस्तकापैकी हे एक पुस्तक आहे. We think Job lived about the time of Abraham. पवित्र शास्त्राच्या अभ्यासकांचा असा दावा आहे की अब्राहम ज्या काळामध्ये होता त्या काळामध्ये इयोब ही या पृथ्वी तलावर होता. आमेन. And that would have been about 4,000 years ago. आणि 4000 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. And one of the big questions in the book is, why does God allow suffering? आता इयोबाच्या पुस्तकामध्ये एक महत्वाचा प्रश्न आम्हाला आढळतो की देवाच्या लोकांना दुःखामधून यातनेमधून का जावं लागतं. आमेन. What do we learn about God, about Satan, and about people in this book? आता इयोबाच्या पुस्तकामध्ये देवासंबंधी, लोकांसंबंधी आणि सैतानासंबंधी कोणकोणत्या गोष्टी आम्हाला समजतात. And can we find Christ in this book? आणि प्रभू येशू ख्रिस्तासंबंधी या पुस्तकामध्ये आम्हाला काय आढळतं का? And how can this book help us to overcome the struggles and difficulties in our own lives? आमच्या
रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये समस्यांना, आव्हानांना आणि परीक्षांना तोंड देण्यासाठी इयोबाच्या पुस्तकाचा आम्हाला कसा काय उपयोग होऊ शकतो? I'm going to share my screen with you. तुम्हाला आता मी माझ्या स्क्रीनवर काही गोष्टी दाखवणार आहे. Then you go. Here we go. आता जुन्या कराराचा तिसरा भाग जो 5 पुस्तकांचा आहे त्याला आम्ही काव्याची किंवा सुज्ञतेची, शहाणपणाची पुस्तकं असं म्हणतो. And this is पोएट्री किंवा विजडम लिटरेचर. This is my Bible bookcase. आणि इथं तुम्ही बायबलची बुककेस पाहता. And here we have the poetry and wisdom books. आणि काव्याची आणि सुज्ञतेची किंवा शहाणपणाची 5 पुस्तकं आम्हाला आढळून येतात. In the New Testament, it says in Luke 24 verse 27, Jesus explained to them about himself in all the scriptures. He began with Moses and all the prophets. लुकाच्या 24व्या अध्यायाच्या 27 वचनामध्ये आम्ही पाहतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर ज्या वेळेला अमाउस गावाच्या वाटेवर 2 लोक चालले होते, प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याबरोबर चालू लागला आणि येशूने सर्व शास्त्रामधून त्यांना स्वतःला समजावून सांगितले. त्याने मोशे आणि सर्व संदेष्टांपासून सुरुवात केली. आमेन. I believe we can find the Lord Jesus in every book of the Bible. माझा विश्वास आहे की पवित्र शास्त्रामधील प्रत्येक पुस्तकामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं कुठं ना कुठं दर्शन घडतं. आमेन. Amen. And here are the 5 books: Job, Psalms, Proverbs, Ecclesiastes, and the Song of Solomon. आणि योग, स्तोत्रसंहिता, नीतिसूत्र, उपदेशक आणि गीतरत्न ही काव्याची किंवा सुज्ञतेची 5 पुस्तकं आम्ही पाहतो. And we learn from the Bible that Job was a good man, and in it we see the value of patience, perseverance, holding your tongue, not to mention God's faithfulness, his restoring power, and his goodness. And Job, it's a story of a rich man who loses everything without warning, and yet he remains faithful to God. आणि आम्ही इयोबाच्या पुस्तकामधून वाचतो. त्यामध्ये आपण संयम, चिकाटी आणि आपली जीभ आवरून ठेवण्याचे महत्व, विश्वासूपणा, शक्ती पुनर्संचित करणे आणि चांगुलपणाचा उल्लेख न करणे, श्रीमंत माणसाची धनसंपत्ती त्याला कोणतीही सूचना न मिळता कशी काय नष्ट होते, तरीही तो देवावर कशा प्रकारे धीर धरतो आणि विश्वासू राहतो, हे इयोबाच्या पुस्तकामधून आम्हाला स्पष्ट होते. And the beginning of the story, Job was a rich man with a big family and everything was going good for him. पुस्तकाच्या सुरुवातीला आम्ही पाहतो की इयोब हा त्या काळामधील एक गर्भश्रीमंत व्यक्ती होता. त्याच्याकडे पुष्कळ गुरेढोरे होती आणि त्याचं एक मोठं सुखी कुटुंब होतं. आमेन. But then we discover in Job chapter 2
that Satan challenged God and he said, Job only serves you because you bless him. पण योबाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की सैतानानं देवाकडे जाऊन योबाला दोष दिला. सैतान देवाला म्हणाला, तू त्याला सर्व बाबतीत आशीर्वादित केला आहे म्हणून तो तुझं गुणगान करतो आहे आणि तो तुझ्यावर विश्वास ठेवतो आहे. But God believed that Job could be a good man even when he was tested. पण देवाला विश्वास होता योबाच्या बाबतीत की योबाची परीक्षा झाल्यानंतरही योब देवाशी विश्वासू राहील अशी देवाला जणू काही खात्री होती. Now, Job never knew why he was going through testing. योबाला माहित नव्हतं की या सर्वांमधून त्याची परीक्षा होते आहे. But suddenly everything went wrong in his life. एकाएकी योबाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी चुकीच्या होत गेल्या. His children were killed. त्याची धनसंपत्ती गेली आणि त्याची 10च्या 10 लेकरं मरण पावली. He became very ill with boils all over his body. आणि तो आजारी पडला, त्याचं शरीर सगळं फोडांनी भरलं. His wife said, Why don't you curse God and die? So she discouraged him. आणि त्याची पत्नी देखील त्याला धीर देऊ शकली नाही. ती त्याला म्हणाली, आता देवाला शाप द्या आणि मरून जा, तुमच्या जीवनामध्ये आता काय अर्थ राहिलेला नाही. His friends came to him and they said, You must have done something wrong. That's why God's punishing you. आता योबाचे मित्र त्याच्याकडे आले आणि त्याला म्हणाले की मित्रा, तू काय तर पाप केला आहेस, तुझ्या जीवनामध्ये काय तर भयंकर गोष्टी केलेल्या आहेत, त्यामुळे तुझ्या जीवनामध्ये ही सगळी संकट आलेली आहेत. But Job knew that he'd not done anything wrong. He tried to live a good life. पण योबाला माहित होतं त्यानं जीवनामध्ये कोणतीही वाईट गोष्ट केलेली नव्हती, पाप केलेलं नव्हतं आणि तो एक धार्मिक चांगलं जीवन जगत होता. But you know, Job goes through many tests and trials. आणि अशा प्रकारे योब अनेक परीक्षांमधून त्याच्या जीवनामध्ये गेला. And something you learn from the book of Job is when we go through difficulties, we don't know always the reason why. योबाच्या पुस्तकातून आणखीन एक गोष्ट आम्हाला समजते. ज्या वेळेला जीवनामध्ये आम्ही संकटातून, त्रासातून, परीक्षेमधून, अडचणीतून जातो, त्यावेळेला बऱ्याचदा कोणत्या कारणामुळे या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आलेल्या आहेत हे आम्हाला समजून येत नाही. But Job realized that when he goes through the fires of testing, he'll come out like pure gold. परंतु योबाची खात्री होती, जसं सोनं अग्निपरीक्षेतून गेल्यानंतर एकदम ते शुभ्र आणि लखलखीत होतं, चमकदार होतं, तसंच परीक्षेमधून गेल्यानंतर योब देखील विश्वासामध्ये उतरणार होता. आमेन. We'll all go through trials, but the important thing is to stay believing and trusting God. आम्ही प्रत्येक जण जीवनामध्ये अनेक प्रकारच्या संकटांमधून, अडचणीतून, परीक्षामधून जातो. पण महत्वाची गोष्ट ही आहे की अशा सर्व प्रसंगांना तोंड देत असताना आम्ही धीर धरला पाहिजे आणि देवावरचा विश्वास कायम ठेवला पाहिजे. आमेन. And eventually God spoke to Job and showed him how great God is, his great creation. आणि देवानं प्रत्यक्ष योबाला जणू काही दर्शन दिलं आणि देवाच्या निर्मितीविषयी अनेक गोष्टी देवानं त्याला पटवून दिल्या. आमेन. And when you go through trials yourself, then you can help other people.
दुसरी एक गोष्ट, ज्या वेळेला आम्ही स्वतः अनेक प्रकारच्या संकटांमधून, त्रासांमधून, अडचणीमधून, परीक्षामधून जातो, त्यावेळेला इतर लोकांना मदत करण्यासाठी आम्ही पात्र ठरतो. आमेन. When you go through trials, it draws you closer to God because you need His help. ज्या वेळेला आम्ही संकटातून, परीक्षेतून जातो, त्यावेळेला आम्हाला देवाची सगळ्यात जास्त गरज असते. म्हणून अशा वेळी आम्ही देवाच्या सगळ्यात जवळ जाऊ शकतो. आमेन. And at the end, Job says to God, "Oh, I'm nothing. You're everything. I'm nothing." आणि मग शेवटी इयोबाला समजलं आणि इयोब परमेश्वराला म्हणतो की हे प्रभू परमेश्वरा, तूच सर्व काही आहेस, तू महान देव आहेस, मी कोणी नाही, मी अतिशय क्षुल्लक आहे. आमेन. And Job had some great understanding because even like when you read Job chapter 19, verse 25, he says, "I know my Redeemer lives. In the end, he'll stand on the earth." आणि 19:25 मध्ये इयोब एक महान साक्ष देतो की तो म्हणतो, मला माहित आहे माझा उद्धारक जिवंत आहे आणि तो सर्व समर्थ उद्धारक शेवटी उभा राहील. आमेन. And Job, when he'd gone through the trial, he prayed for his friends who'd criticized him. ज्या मित्रांनी इयोबावर टीका केली, त्याच्यामध्ये दोष दाखवला, अशा मित्रांसाठी इयोबानं प्रार्थना केलेली, मध्यस्थी केलेली आम्ही पुस्तकाच्या शेवटच्या भागामध्ये पाहतो. And God finished the trial. देवानं इयोबाच्या जीवनातील परीक्षांचा अंत केला, त्या संपवल्या. He'd shown that a man could trust God and go through the fire and still keep trusting God. आणि देवानं यातून जणू काय माणसाला दाखवून दिलं की जगामध्ये संकटामधून, अडचणीतून, आजारातून, परीक्षेतून जात असताना जर आम्ही देवावर विश्वास ठेवला आणि धीर धरला, तर सर्व प्रकारच्या परीक्षेवर विजय मिळवण्यासाठी, संकटांवर, आजारावर विजय मिळण्यासाठी देव आम्हाला सहाय्य करतो आणि नंतर देव आम्हाला आशीर्वादित करतो. आमेन. Can you see a picture of Jesus, who was God's man and went through the trials of death and resurrection, but he trusted his Father? आणि यातून सर्वात महत्वाची गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन या पुस्तकामधून आम्हाला होतं की प्रभू येशू ख्रिस्त, देवाचा एकुलता एक पुत्र, मानवाच्या पाप क्षमेसाठी, मानवाच्या तारणासाठी त्यानं दुःख सहन केलं, वधस्तंभावरील दुःख सहन केलं, टीका सहन केली, निंदा सहन केली आणि आपला जीव दिला वधस्तंभावर, आपलं रक्त सांडलं आणि सर्व काही त्यानं मानवाच्या तारणासाठी केलं. या सर्व परीक्षेमधून, दुःखामधून तो गेला केवळ देव पित्यावर विश्वास ठेवल्यामुळे. आमेन. And I believe God was pleased with Job, and in fact he started to give him twice as much as he had before. आणि या पुस्तकाच्या शेवटी आम्ही पाहतो देवानं इयोबाच्या सर्व परीक्षा संपवल्या आणि नंतर जे काही त्याची मालमत्ता होती, त्याची लेकरं होती आणि ती सर्व दुप्पट त्यानं इयोबाला परत केली. आमेन. And he gave him twice as many children, and now in heaven he's got twice as many as he began with. They're all together in heaven. आता याकोबाची 10 लेकरं होती, 7 मुलगे आणि 3 मुली, पण शैतानानं त्यांना मारून टाकलं. आता ती स्वर्गात होती आणि नंतर देवानं त्याला आणखीन 10 लेकरं दिली, 7 मुलं आणि 3 मुलं, 3 मुली, म्हणजे स्वर्गामध्ये गेलेली 10 आणि पृथ्वीवर असलेली 10 अशी लेकरं ही त्याला दुप्पट प्राप्त झाली. आमेन. And God gave him sheep and
camels and donkeys. It was wonderful. आणि त्याची जी मालमत्ता होती, त्याची जी गाढवं होती, त्याचे जे बैल होते, त्याचे उंट होती, मेंढर होती, देवानं ही सर्व धनसंपदा दुप्पट त्याला प्राप्त करून दिली. आमेन. One of the most important verses in the book of Job is where it says, even though he kills me, I'm going to trust him. आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट किंवा महत्वाचं वचन योबाच्या ग्रंथामध्ये आम्ही वाचतो. योब म्हणतो, जरी देवानं मला ठार मारलं तरी देखील मी देवावर विश्वास ठेवण्याचं सोडणार नाही. It's like the says in other parts of the Bible, the righteous person, he'll live by trusting in God's faithfulness. आणि पवित्र शास्त्रामध्ये इतरत्र सांगितल्याप्रमाणेच योबाच्या ग्रंथामध्ये आम्ही वाचतो किंवा पाहतो की जो नीतिमान व्यक्ती आहे तो केवळ देवाच्या अभिवचनाच्या द्वारे आणि देवावरील विश्वासाच्या द्वारेच टिकून राहतो किंवा जिवंत राहतो. आमेन. And maybe we'll be able to look at more of Job at another time because it's a wonderful story, all the things in it. आणि योबाच्या संबंधी जर आम्हाला वेळ मिळाला तर अधिक गोष्टी आम्ही पाहू शकू, कारण योबाच्या ग्रंथामध्ये आमच्यासाठी खूप काही शिकण्यासारखं आहे. God restored Job and all his friends came and gave him presents and blessed him. आणि देवानं योबाला दुप्पट धनसंपत्ती दिली, पुन्हा 10 लेकरं दिली आणि त्याचे मित्र त्याच्याकडे आले अनेक देणग्या आणि बक्षिसं घेऊन आणि योबाबरोबर त्यांनी आनंद केला. And God healed him and forgave him and blessed him in every way. आणि देवानं सर्व त्याच्या आजारापासून त्याला बरं केलं. देवानं त्याची सर्व मालमत्ता दुप्पट केली आणि देवानं त्याचं सगळं कुटुंब पुनर्स्थापित केलेलं आम्ही पाहतो. And it was like the resurrection when the Lord Jesus rose from the dead. He rose victorious and he was blessed by his Father. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला मरणावर विजयी होऊन तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला, देव पित्याच्या आज्ञेनं त्याप्रमाणेच योबाचं देखील जणू काय पुनरुत्थान झालेलं आम्ही पाहतो की जे काही त्यानं गमावलेलं होतं, जे काही त्याच्या जीवनामध्ये मृत झालं होतं ते त्याला पुन्हा प्राप्त झालं. त्याची धनसंपत्ती, त्याची लेकरं, त्याचं आरोग्य त्याला पुन्हा मिळालं. जणू काय या सर्वांचं योबाच्या जीवनामध्ये पुनरुत्थान झालेलं आम्ही पाहतो. आमेन. And Job believed that Jesus would come and stand on the earth. He says, I know that my Redeemer lives and one day he'll stand upon the earth. आणि योबाच्या ग्रंथामध्ये आम्ही वाचतो, योब म्हणतो की माझा उद्धारक जिवंत आहे आणि पृथ्वीवर उभा राहिलेला मी तो पाहीन. तो एके दिवशी येणार आहे आणि पृथ्वीवर उभा राहणार आहे, सर्वांचा न्याय करणार आहे. Then we go on to the book of Psalms. आता पुढचं जे पुस्तक आहे स्तोत्र संहितेचं पुस्तक. And it's 150 songs and poems. आणि या स्तोत्र संहितेच्या पुस्तकामध्ये 150 स्तोत्र आहेत किंवा गीत आहेत. And one of them was Psalm 103, verse 3, where it says, he forgives all my sins and he heals all my sicknesses. स्तोत्र 103 वचन 3 मध्ये आम्ही वाचतो, तो माझे सर्व रोग बरे करतो, तो माझ्या एकंदर दुष्कर्मांची क्षमा करतो. आमेन. And I think Job could have even written that. It's so beautiful because he knew that God had healed him of all his sicknesses. आणि योबाच्या जीवनामध्ये देखील ही साक्ष आम्हाला देते की योबाच्या आजारामध्ये देखील देव त्याला आरोग्य देईल असा विश्वास योबाकडे होता, अशी खात्री योबाची होती.
And here's a little summary of the book of Psalms. It's all about worship. Through its many pages, Psalms encourages its readers to praise God for who he is and what he has done. The Psalms show the greatness of our God and is faithful to us in times of trouble, remind us of the importance of his word, the Bible. आणि स्तोत्र संहिता या पुस्तकामध्ये आम्हाला देवाची उपासना, देवाची आराधना, भक्ती कशा प्रकारे करायची या गोष्टी स्पष्ट होतात. देव कोण आहे आणि त्यानं मानवासाठी काय काय केलेलं आहे या गोष्टीही आम्ही स्तोत्र संहितेमधून शिकू शकतो. आणि देवाच्या बद्दल, अनेक देवाच्या स्वभावाबद्दल आम्ही देवाची आराधना आणि देवाची उपासना करू शकतो. संकट काळामध्ये देव कशा प्रकारे विश्वासू राहतो, तो मान आम्हाला कशा प्रकारे मदत करतो या गोष्टीही स्तोत्र संहितेमधून आम्ही शिकू शकतो. तसंच देवाचं वचन हे सार्वकालिक आहे, ते सदा सर्व काळ टिकणारं आहे आणि ते कार्य करणार आहे या गोष्टीही स्तोत्र संहितेमधून आम्हाला स्पष्ट होतात. मानवाच्या त्रासामध्ये, अडचणीमध्ये, आजारामध्ये, संकटामध्ये, परीक्षामध्ये देव कशा प्रकारे मानवाला धीर देतो, सहाय्य करतो या देखील गोष्टी स्तोत्र संहितेमधून आम्ही शिकू शकतो. आमेन. Amen. And it talks much about Jesus in the Psalms. आणि स्तोत्र संहितेमधून अनेक स्तोत्रामध्ये आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन घडतं. In Psalm 22, it talks about the sufferings of the cross. 22व्या स्तोत्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरील जे दुःख सहन आहे ते आम्हाला व्यवस्थितपणे समजून येते. In Psalm 23, it talks about finding peace and rest like the resurrection. स्तोत्र 23 मध्ये प्रभू येशू आमचा उत्तम मेंढपाळ आहे, तो आम्हाला अढळ अशी शांती देतो या गोष्टी आम्हाला 23व्या स्तोत्रामधून स्पष्ट होतात. There are wonderful promises in the Psalms, like Psalm 91, verse 1. Whoever rests in the shadow of the Most High God will be kept safe by the Mighty One. स्तोत्र संहितेच्या पुस्तकामध्ये अनेक वचनातून आम्हाला अभिवचन प्राप्त होतात. धीराची अभिवचन, संरक्षणाचे अभिवचन. उदाहरणार्थ 91व्या स्तोत्रामध्ये आम्ही वाचतो, जो सर्व समर्थाच्या सावलीत राहील तो सर्वशक्तिमान जो देव आहे त्याच्या सुरक्षेमध्ये किंवा त्याच्या संरक्षणामध्ये असतो. Amen. And it's like the little picture, if you can see it, it's little baby chickens under their mother, finding protection under her wings. आणि या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता कोंबडीची लहान पिलं जशी कोंबडीच्या पंखाखाली स्वतःला सुरक्षित समजून घेतात, तसंच देवाच्या सावलीमध्ये किंवा देवाच्या सर्वशक्तिमान हाताखाली किंवा संरक्षणामध्ये आम्ही सुरक्षित आहोत हे यामधून आम्हाला स्पष्ट होते. Then you have Psalm chapter 1, verses 1 to 3. I'll read this in English because it's very interesting. It reminds us of the book of Job, which is really wonderful. But it says this. पहिल्या स्तोत्रामधून अनेक गोष्टी आम्हाला प्राप्त होतात आणि योबाच्या जीवनामधील काही गोष्टी देखील या पहिल्या स्तोत्रामधून त्याचं दर्शन आम्हाला घडतं. Happy is the person who obeys the law of the Lord. They don't follow the advice of evil people,
They don't make a habit of doing what sinners do. They don't join with those who make fun of the law and his Lord and his law. Instead, the law of the Lord gives them joy. They think about his law day and night. That kind of person is like a tree planted near a stream of water. It always bears its fruit at the right time. Its leaves won't dry up. Everything godly people do turns out well. स्तोत्र 1 मध्ये आम्ही वाचतो, जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात पाऊल घालत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत. यामुळे दुर्जन न्यायसमोरी टिकावयाचे नाहीत. पापीजन नीतिमानाच्या मंडळीत उभे राहायचे नाहीत, कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. आमेन. It's a wonderful psalm because it almost describes the whole of the Bible. आणि हे एक अद्भुत स्तोत्र आहे, कारण संपूर्ण पवित्र शास्त्राचा सार जणू काय या स्तोत्रामध्ये आपल्याला आढळून येतो. There are two ways to live. One is to follow sin and one is to rejoice in God. दोन प्रकारचे मार्ग जगामध्ये आम्हाला दिसून येतात. पहिला मार्ग हा पापाचा मार्ग आहे, देवापासून दूर जाणारा मार्ग आहे, आणि दुसरा मार्ग देवाचा मार्ग आहे. ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे हा देवाचा मार्ग आम्ही निवडू शकतो आणि आशीर्वादित होऊ शकतो. आमेन. It's interesting that this is the next book to the book of Job, and it could be describing Job, somebody who really wants to follow God and please God in everything. आणि पहा, योबाच्या पुस्तकानंतर हे स्तोत्र संहिताचं पुस्तक आहे, आणि योब जसा सर्व परिस्थितीमध्ये देवावर विश्वास ठेवून टिकून राहिला, त्याचप्रमाणे स्तोत्र संहिता देखील आम्हाला आश्वासन देते, सर्व परिस्थितीमध्ये आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे, धीर धरला पाहिजे, म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये देव आम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. Amen. Then we move on to Proverbs. आता तिसरं पुस्तक काव्यामधलं ते नीतिसूत्राचं आहे. And here's a little summary of the book of Proverbs. आता नीतिसूत्र या पुस्तकाचा सारांश थोडक्यामध्ये आपण वाचूया. The book of Proverbs is about wisdom. We must respect God. This is the most important lesson about wisdom. It begins with Solomon's advice to his son. In Proverbs chapter 1 to 9, Solomon explains the choice between wise behavior and foolish behavior. You see, you've got the two ways again, wise behavior and foolish behavior. Good people are wise because they respect God, but evil people are fools. God will punish evil people. So Solomon advised his son to study wisdom. नीतिसूत्र हे पुस्तक शहाणपणाबद्दल आम्हाला शिकवते. आपण देवाचा आदर केला पाहिजे. हा शहाणपणा जीवनामध्ये सर्वात महत्वाचा आहे. नीतिसूत्र या पुस्तकाची सुरुवात शलोमोनाने आपल्या मुलाला दिलेल्या सल्ल्यापासून होते. नीतिसूत्र 1:9 मध्ये शलोमोन आपल्या मुलाला बोध करताना म्हणतो
की सुज्ञ वर्तन आणि मूर्ख वर्तन, म्हणजे शहाणपणानं वागणं आणि मूर्खपणानं वागणं, यामधून आपण निवड केली पाहिजे. जे चांगले लोक असतात ते ज्ञानी असतात, कारण ते देवाचा आदर करतात. पण दुष्ट लोक हे मूर्ख असतात. देव दुष्ट लोकांना शिक्षा देणार. म्हणून शलोमोनाने आपल्या मुलाला शहाणपणाचा अभ्यास करण्याचा, शहाणपणा स्वीकारण्याचा आणि जीवनामध्ये शहाणपणाने वागण्याचा सल्ला दिलेला आहे. आमेन. Amen. Now, Solomon was wise, but he didn't understand what his purpose was for living. He tried everything, but he never found true satisfaction. आता शलोमोन हा ज्ञानी होता, बुद्धिमान होता, पण जीवनाचं ध्येय काय होतं ते त्याला नक्की समजलेलं नव्हतं. हे आम्ही पाहतो. Now, I've known people who seemed to have everything, but in the end, they found they had nothing. आणि मला असे लोकही माहित आहेत, त्यांच्याकडे जगामधील सर्व गोष्टी आहेत, पण शेवटी विचार केला तर जणू काय त्यांच्या हातामध्ये काहीच नसल्याचं आम्हाला दिसून येतं. I've known rich people who seem to have lost their money. आणि मला असे श्रीमंत लोक माहित आहेत, ते काही कारणानं आपला सर्व पैसा किंवा धनसंपत्ती गमावून बसतात. People who didn't follow God, whose families have broken up and their life has been spoilt. जे लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत, देवापासून दूर जातात, त्यांच्या कुटुंबाची वाताहत होते, त्यांचे कुटुंब जणू काही उद्ध्वस्त होतं. The message of the Bible is always put God first. पवित्र शास्त्राचा सिद्धांत किंवा पवित्र शास्त्राचा संदेश काय आहे की देवाला तुमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान द्या, त्याचं आज्ञापालन करा, त्याच्यावर विश्वास ठेवा, म्हणजे तो तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. Now, this book is written by Solomon as well. It's called Ecclesiastes, which means the preacher. आता नीतिसूत्राच्या पुस्तकानंतर काव्याच्या भाषेतलं तिसरं जे पुस्तक आहे ते म्हणजे उपदेशक हे पुस्तक आम्ही पाहतो. Solomon was wise, but he still did not know the purpose of his life. He discovered the pleasure achieved nothing. He realized that even a wise man would die like a fool, and he did not know the purpose of work. He even saw that money has no real value. Solomon knew rulers should be fair and everybody must respect God. He believed that wisdom is good, but he warned that everybody will die one day. So we must respect God now. We should turn to God now and follow God now. We should not delay. नीतिसूत्राप्रमाणे उपदेशक हे देखील शलोमोनानं लिहिलेलं पुस्तक आहे. या पुस्तकाचा सारांश काय आहे? शलोमोन शहाणा होता, पण तरीही त्याला त्याच्या जीवनाचा उद्देश समजलेला नव्हता. त्याने शोधून काढले की जगामध्ये आनंदाच्या गोष्टी प्राप्त केल्याने काही साध्य होत नाही. शहाणा माणूसही मूर्खासारखा मरतो. त्याला कळले आणि त्याला कामचा उपदेश माहित नव्हता. त्याने हे देखील पाहिले की भरपूर पैसा मिळवला तरी देखील शेवटी व्यर्थ, त्याची काही किंमत नसते. शलोमोनाला माहित होते की राज्यकर्ते न्यायी असावेत आणि प्रत्येकाने देवाचा सन्मान केला पाहिजे, आणि त्याचा विश्वास होता की शहाणपणा हा चांगला आहे. शलोमोनाने धोक्याची सूचना दिली की प्रत्येक जण एक दिवशी मरणार आहे, म्हणून आम्ही देवाचा आदर केला पाहिजे, आम्ही देवावर विश्वास ठेवला पाहिजे
आणि आम्ही यासाठी कधीही जीवनामध्ये उशीर करता कामा नये. And then the last book of our wisdom books is called The Song of Solomon. आणि आता या काव्याच्या 5 पुस्तकामधील शेवटचं पुस्तक, 5वं पुस्तक म्हणजे गीतरत्न. And we believe it's also written by Solomon. आणि हे देखील शल्मोनानंच लिहिलेलं आहे. And it's I'll read to you in English first. The Song of Songs is also called the Song of Solomon. This book is a beautiful love poem. It is in the Bible's Old Testament. The Song of Solomon is the story of the king and the woman that he loves. So he asks her to marry him, but she hesitates and he encourages her. In the end, they marry. They are glad to be together. They love each other deeply. And the Song of Solomon teaches us that God loves his people. Elsewhere, the Bible describes Christians as the bride of Christ. So it's a picture of Jesus and his church, God's love for his people, and it's also about the love a man should have for his wife and the love that a wife should have for her husband. शल्मोनाचे गीत किंवा शल्मोनाचे गाणे, गीतांचे गीत, शल्मोनाचे गीत याला देखील म्हणतात. हे पुस्तक एक सुंदर प्रेम काव्य आहे. बायबलच्या जुना करारात याचा उल्लेख आहे. शल्मोनाचे गीत ही एका राजाची आणि त्याला प्रिय असलेल्या त्याच्या प्रेयसीची कथा आहे. म्हणून तिला त्याच्याशी लग्न करण्यास सांगतो, पण ती संकोच करते आणि तो तिला प्रोत्साहन देते. शेवटी ते लग्न करतात. ते एकत्र आनंदी आहेत. ते एकमेकांवर मनापासून प्रेम करतात. शल्मोनाचे गीत आम्हाला शिकवते की देव त्याच्या लोकांवर प्रीती करतो. इतरत्र पवित्र शास्त्रामध्ये विश्वासणाऱ्यांचे वर्णन ख्रिस्ताची वधू असे 2 करीत 11:2 मध्ये केलेले आहे. म्हणजे शल्मोनाच्या या गीतरत्नामध्ये जसा हा राजा आपल्या प्रेयसीवर प्रीती करतो, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त हा आपली वधू विश्वासणारे यांच्यावर सार्वकालिक प्रीती करतो. या पुस्तकाच्या द्वारे हे आम्हाला स्पष्ट होते. आमेन. Amen. So it's a wonderful book, one of my favorite books in the Bible. आणि गीतरत्न हे माझ्या आवडत्या पवित्र शास्त्रातील पुस्तकामधील एक पुस्तक आहे. Now I just want to summarize these 5 books and show you how there is a pattern in them. आता या सर्व पुस्तकांचा एकत्रित विचार करून त्यामधून कोणत्या गोष्टी आम्हाला स्पष्ट होतात हे आम्ही पाहणार आहोत. So there was Solomon and asking this wonderful lady to marry him. And आता चित्रामध्ये तुम्ही शल्मोन राजाला पाहताय. तो आपल्या प्रेयसीला लग्न करण्याविषयी सांगतो आहे. And a beautiful picture of Christ and the church. आणि ख्रिस्त आणि त्याची वधू म्हणजे मंडळी याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. Now this is very important. The 5 wisdom books deal with our personal human experience, our life, it deals with our life. Job shows us this broken world as probably the first book written in the Bible. Ecclesiastes shows our efforts to find a way out of this broken world, how to find happiness. And the writer says he couldn't find it through money or through pleasure
or through anything he tried, he comes to the conclusion it's only found by coming to God. God is the only answer. And then in Psalms, we find every human emotion from deep sorrow to great joy. They show the suffering and victory of Christ in Psalm 22, where he cries out, my God, why have you forsaken me? And then Psalm 23, the victory of the cross, the resurrection. The Lord is my shepherd. I have everything I need. And then Proverbs shows us there are two ways to live. And the Song of Solomon shows God's plan to have a church who are his people, his bride, to live with him forever. We see this right through in the last book of the Bible, in Revelation 21 and 22. These 5 books picture God's eternal plan. Amen. ही 5 जी काव्याची किंवा ज्ञानाची पुस्तकं आहेत ती आपल्याला वैयक्तिक मानवी अनुभवाशी संबंधित आहेत. एक तुटलेले नाते दाखवतं. बायबलमध्ये लिहिलेले बहुधा योब हे पहिले पुस्तक आहे. त्याबद्दल मात करण्याचे आमचे प्रयत्न किंवा उपाय दाखवतात. आमच्या जीवनामध्ये ज्या परीक्षा आहेत, दुःखट आहेत, संकट आहेत, त्यावर मात करण्यासाठी योबाचं पुस्तक आम्हाला उत्तेजन देतं. स्तोत्र आम्हाला खोल दुःखापासून मोठ्या आनंदापर्यंतच्या प्रत्येक मानवी भावनांचं प्रतिनिधित्व करतात. आनंदामध्ये, दुःखामध्ये आम्ही देवाजवळ कशा प्रकारे गेलं पाहिजे आणि आनंदाने दुःख देवासमोर कसं व्यक्त केलं पाहिजे हे स्तोत्र आम्हाला दाखवतात. स्तोत्र 22 आणि 23. स्तोत्र 22 आम्हाला वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या दुःखाचं प्रदर्शन करतं आणि स्तोत्र 23 प्रभू येशू ख्रिस्त आमचा उत्तम मेंढपाळ आहे, तो सर्व गोष्टींचा पुरवठा करतो हे आम्हाला दाखवतं. नीतिसूत्र आम्हाला 2 मार्ग दाखवतात. शलोमोनाचे जे गीत आहे ते देवाच्या मंडळीशी देवाची योजना दाखवतं की मंडळी देवाचे लोक, विश्वासणारे, ख्रिस्ताची वधू आहे आणि ते नेहमी स्वर्गामध्ये ख्रिस्ताबरोबर कायमस्वरूपी राहणार आहे. आणि पवित्र शास्त्रातील शेवटचं जे पुस्तक आहे प्रकटीकरण अध्याय 21-22 त्यामध्ये आम्ही पाहतो त्या ठिकाणी कोकऱ्याचं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं लग्न आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि मंडळी यांचे विश्वासणाऱ्यांचं स्वर्गामध्ये लग्न होणार आहे आणि मग नंतर प्रभू येशू ख्रिस्त आणि विश्वासणारे एकत्र सार्वकालिक जीवनामध्ये अनंत काळपर्यंत राहणार आहेत. म्हणून ही 5 काव्याची किंवा ज्ञानाची पुस्तकं आम्हाला देवाच्या योजनेचं स्पष्टपणे वर्णन करतात. देवाची योजना या 5 पुस्तकांच्या द्वारे आम्हाला स्पष्ट होते. आमेन. Amen. So we got to the end. Well done. It's a wonderful story. आणि आता आपण हे जुन्या करारातील 3रा भाग, जी काव्याची पुस्तकं आहेत किंवा ज्ञानाची, सुज्ञतेची किंवा शहाणपणाची पुस्तकं आहेत, हा 3रा भाग आम्ही संपवला आहे. योग ते गीतरत्न या 5 पुस्तकांचा सर्वे किंवा आढावा आम्ही संपवलेला आहे. आमेन. And I just want to pray and then, but also I'd like to give you some homework to do. आणि विद्यार्थ्यांसाठी आता काही गृहपाठ असणार आहे आणि आपण प्रार्थना करून आजचा शास्त्राभ्यास संपूया. I've sent a copy of my notes to Pastor Prabhakar, so you can try to get a copy of my notes to look at them again. पास्टर प्रभाकरांकडे मी इंग्रजी नोट पाठवलेले आहेत, त्यांचं मराठी भाषांतर तुम्हाला कदाचित मिळाले असेल किंवा पास्टर प्रभाकर तुम्हाला ते व्हॉट्सअप करतील. तुम्ही त्याच्या प्रिंट काढा. ग्रुपवर आहे, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहे.
And what I'd like you to do is see if you could make a short summary of each of the books. Not a long one, just a short summary to describe what the book is about. आणि विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे की या ज्ञानाच्या किंवा शहाणपणाच्या काव्याच्या 5 पुस्तकांचा सारांश थोडक्यामध्ये विद्यार्थ्यांनी राहायचा आहे. विद्यार्थ्यांची गृहपाठ आहे या 5 पुस्तकांचा थोडक्यामध्ये सारांश लिहायचा आहे. That would be great. So let me just pray now. Pastor, just a minute. Sorry to disturb you. Okay, yeah. Yeah, just. So you pray and Pastor प्रार्थना करणार आहे. कोणी तुम्ही ग्रुप बंद करू नका, चालू असू दे. Thank you. Yes, Pastor, you can pray. You can pray, Pastor. Okay, thank you. Dear Lord God, स्वर्गीय पित्या, thank you so much for these wonderful, valuable lessons we see in your word. तुझ्या पवित्र वचनामधून जे अद्भुत आणि महत्वाचे सिद्धांत आणि तत्व आम्ही शिकलेलो आहोत त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Teach us to keep trusting you like Job did. योबानं जसा सर्व परिस्थितीमध्ये तुझ्यावर कायम विश्वास ठेवला तसाच विश्वास ठेवण्यासाठी तू आम्हाला मदत कर, सहाय्य कर. Teach us to keep delighting in you like they did in the Psalms. स्तोत्रामध्ये तुझ्यामध्ये आनंद करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर. Give us wisdom like they had in Proverbs. नीतिसूत्रामध्ये वर्णन केलेला शहाणपणा तू आम्हाला दे प्रभू. Help us to find our total joy and satisfaction in God alone, as they did in Ecclesiastes. उपदेशकामध्ये वर्णन केल्याप्रमाणे जगामधील कोणत्याही गोष्टीपेक्षा तुझ्यामध्ये आम्हाला सर्व गोष्टी प्राप्त होतात असा विश्वास आणि याची खात्री तू आम्हाला दे प्रभू. Fill our hearts with love like they had in the Song of Solomon. गीत रत्नामध्ये वर्णन केल्या प्रीतीप्रमाणे प्रभू आम्हाला तुझ्यावर प्रीती करण्यासाठी तू सहाय्य कर आणि मदत कर. We pray in Jesus' name. Amen. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून ऐक पित्या. आमेन. Amen. आमेन. थँक यू पास्टर. Thank गॉड you. ब्लेस यू. Thank you. See brother. you. कोणी सोडू नका, कोणी बाहेर पडायचं नाहीये. एक फक्त 5 मिनिट. Pastor Charles, can you please stop the recording?